ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। दुष्काळाचे चटके सहन करणारा मराठवाडा सध्या ओल्या दुष्काळानं ओलाचिंब झालाय। इतका पाऊस झालाय की मराठवाड्याच्या नाका तोंडात पाणी गेलंय आणि जनजीवन ठप्प झालंय। धाराशिव, बीड, जालन्यात पावसाचं थैमान पाहायला मिळालंय। ज्या मराठवाड्याला दुष्काळात रेल्वेनं पाणी पोहोचवावं लागलं होतं तिकडे आता हेलिकॉप्टरमधून लोकांचं रेस्क्यू करण्याची वेळ आली आहे। मराठवाड्यात 1 जूनपासून आतापर्यंत सरासरीच्या 124% पाऊस पडलाय। सरासरी 604 मिलीमीटर 22 सप्टेंबरपर्यंत पाऊस होत असतो, मात्र 747 मिलीमीटर इतका सरासरी पाऊस मराठवाड्यात झालाय। फक्त सप्टेंबरचा विचार करायचा तर 165% पाऊस मराठवाड्यात झालाय। तर कोणत्या भागात किती पाऊस झालाय ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूया। मराठवाड्यामध्ये सरासरी 604.4 मिलीमीटर पावसाची, पण प्रत्यक्षात 746.8 मिलीमीटर पाऊस झालाय। सरासरीच्या 124% पाऊस झालाय। सप्टेंबर महिन्यात फक्त मराठवाड्याची आकडेवारी पाहूया। सरासरी 122.5 मिलीमीटर पावसाची अपेक्षा असते, पण प्रत्यक्षात 202.3 मिलीमीटर पाऊस झालाय। सरासरीच्या 165% पाऊस झालाय फक्त 22 दिवसात। तर मराठवाड्यातल्या कोणत्या जिल्ह्यात किती पाऊस झालाय? बीडमध्ये सरासरी 514.6 मिलीमीटर पाऊस पडतो, पण प्रत्यक्षात 629.2 मिलीमीटर पाऊस झालाय। सरासरीच्या 122% पाऊस झालाय। छत्रपती संभाजीनगरमध्ये 525.4 मिलीमीटर पावसाची सरासरी असते, पण प्रत्यक्षात 653.8 मिलीमीटर पाऊस झालाय। सरासरीच्या 124% पाऊस झालाय। 1 जून ते 22 सप्टेंबर पर्यंतची आकडेवारी सध्या आपण पाहतोय। अतिवृष्टीचा फटका बसलाय। 30 जिल्ह्यामध्ये शेती आणि पशुधनाचं अतोनात नुकसान झालेलं आहे। 65 लाख एकरवरती शेती क्षेत्र बाधित झालंय। कापूस, सोयाबीन, तूर, मूग पिकाला मोठा फटका बसलाय। उडीद, ज्वारी, बाजरी, हळद पीकही हातातून गेलंय। ओल्या दुष्काळासंदर्भात मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निर्णय घेतला जाणार आहे। बाधित शेतकऱ्यांना एनडीआरएफ, एसडीआरएफची मदत मिळते। जिरायत पिकांसाठी हेक्टरी 13,000 ते 13,500 रुपयांची मदत मिळू शकते, तर बागायती पिकांसाठी हेक्टरी 18,000 रुपयांची मदत मिळू शकते। बहुवार्षिक पिकांसाठी हेक्टरी 22,500 रुपयांची तरतूद आहे। दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत देण्याचं आश्वासन दिलं गेलंय। मदतीसाठी 2 हेक्टरची मर्यादा आहे। ही रक्कम 33% जास्त नुकसान झालेल्या पिकांसाठीच दिली जाते। तर राज्यात मराठवाड्यासह अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे शेती पिकांचं अतोनात नुकसान झालंय आणि त्याच संदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे। या बैठकीमध्ये नुकसानग्रस्तांना सरकारकडून न्याय मिळणार की नाही याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे। या भागामध्ये नुकसान जास्त झालेल्या ठिकाणी ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी विरोधकांनी केलेली आहे। दरम्यान सगळ्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी नुकसान भरपाई देणार असल्याची घोषणा काल कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंनी एबीपी माझाच्या 0 अवरमध्ये केली। त्यावर ओमराजे निंबाळकरांनी सवाल उपस्थित करत त्यांची भूमिका मांडली आहे। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 40,800 मदत होत होती, ती नव्या निकषांमुळे केवळ 17,000 आहे। राज्यात नुकसान भरपाईसाठी 3 हेक्टरची मर्यादा होती। 1 जानेवारी 2024 पासून 3 हेक्टरची मर्यादा 2 हेक्टर करण्यात आली। 2 हेक्टरची मर्यादा अनेक शेतकऱ्यांसाठी अपुरी ठरतीये। विशेषतः 3 ते 5 हेक्टर शेती असलेल्या शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसणार आहे, असे मुद्दे ओमराजे निंबाळकर यांनी उपस्थित केले। आपण पंचनामा करण्याचे आदेश आम्ही सर्वांनी दिलेले आहेत।
आणि काही ठिकाणचं पंचनाम्याचं काम जोरात चालू आहे, काही ठिकाणाचं पावसामुळे अजून काही अपूर्ण आहे. पण ज्या ज्या ठिकाणचं काम पूर्ण झालेत त्या ठिकाणी नुकसान भरपाई आम्ही शेतकऱ्यांना दिलेली आहे. आणि अजूनही पंचनाम्याचं खूप असं काम बाकी आहे. ज्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान या अतिवृष्टीमुळे झालेले त्या सर्वांना शासनाच्या वतीनं ही मदत केली जाईल. खरं तर मला बर्ने मामांना प्रश्न विचारायचा होता की ज्या सरकारनं निवडणुकीच्या पूर्वी प्रति हेक्टरी 13,600 रुपये मदत केली आणि ती मर्यादा 3 हेक्टर पर्यंत होती, तर साधारणतः आपण जर हिशोब घातला तर 13-39 आणि 1,800 वरचे, तर साधारणतः 40,800 रुपये मदत शेतकऱ्याला मिळणं अपेक्षित होतं, जे की निवडणुकीपूर्वी ह्याच सरकारनं दिले. मग नेमकं असं काय आता शेतकऱ्याचं कमी नुकसान झालंय की 13,600 ची मदत आताच्या राज्य सरकारनं 8,500 वर आणली आणि हेक्टरची मर्यादा सुद्धा फक्त 2 हेक्टरचीच केली. म्हणजे साधारणतः 40,800 रुपये शेतकऱ्याला मिळायला पाहिजे होते, तर आताची मदत धरून फक्त 17,000 रुपये, म्हणजे 8,500 रुपये हेक्टरी जर आपण पकडलं तर 17,000 रुपये हेक्टरी मदत मिळते. मला वाटतंय त्या शेतकऱ्याला सोयाबीन शेताच्या बाहेर काढण्यासाठी एका एकरला 5,000 ते 6,000 रुपयाचा खर्च आहे आणि अशा परिस्थितीमध्ये सरकार जी मदत करते ती फक्त 3,400 रुपये प्रति एकरी त्या ठिकाणी पडते. हे अतिशय दुर्दैवी आहे. बार्शीतल्या आगळगाव परिसरात काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे चांदणी नदीला महापूर आला. यामुळे काटेगाव ते चारे रस्त्यावरचा पूल वाहून गेलाय. या घटनेमुळे म्हसोबाची वाडी, बांगरवाडी, चारे, पाथरी यासह पूर्व भागातील अनेक गावांचा संपर्क तुटलाय. दररोज शेकडो शेतकरी या पुलावरून आपल्या शेतात ये-जा करत होते. पूल वाहून गेल्यानं शेतकऱ्यांना शेतातील कामकाजासाठी मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागतंय. तसंच शाळकरी मुलं, रुग्ण, नागरिकांच्या दैनंदिन ये-जा देखील ठप्प झालेल्या आहेत. स्थानिक ग्रामस्थांनी प्रशासनाला तातडीनं पर्यायी व्यवस्था करून देण्याची मागणी केली आहे. प्रशासनानं याच्याकडे गांभीर्यानं लक्ष देऊन आमच्या जनावरांच्या चाऱ्याची, पाण्याची व्यवस्था करावी आणि हा पूल तात्काळपणे दुरुस्त करून आम्हाला होणाऱ्या त्रासाला शासनानं जबाबदारी धरून हा पूल तात्काळ मंजूर करून आताच्या आता 2 दिवसात आमची सोय करावी. सोलापुरातील सीना नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सीना नदीमध्ये 2 लाख क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. सोलापूरकडे राष्ट्रीय महामार्गावरील लंबोटी जवळील पूल पाण्याखाली जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. सीना कोळेगाव, खासापुरी आणि चांदणी प्रकल्पातून सीना नदीमध्ये सुमारे 2 लाख क्युसेक पाणी सोडलं गेलंय. या नदीपात्रातील म्हाडा, मोहोळ आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील गावात पाणी शिरलंय. सीना नदीवरील बापले, अनगर, मलिकपेठ, आष्टे हे सगळे बंधारे पाण्याखाली आहेत. मोहोळ तालुक्यातील भोयरे गावामध्ये कोल्हापूर पद्धतीचा बंधारा पाण्याखाली गेल्यानं वाहतूक बंद झाली आहे. आणि एक महत्त्वाची अपडेट, धाराशिव जिल्ह्यातही पूरस्थिती बिकट झाली आहे. मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरानं जिल्ह्यातले अनेक संसार उघड्यावर पडलेत. जिल्ह्यातल्या अनेक गावांमध्ये घरांना पुराच्या पाण्याचा वेढा पडलाय आणि त्यामुळे नागरिक घराच्या छतांवर जाऊन जीव वाचवण्याचा प्रयत्न करतायत. काही ठिकाणी छतावर अडकलेल्या नागरिकांना हेलिकॉप्टरच्या साहाय्यानं रेस्क्यू करण्यात आलंय. आपण दृश्य पाहतोय, धाराशिव जिल्ह्याला पुराचा वेढा बसलेला आहे आणि अक्षरशः घराच्या छतांवरती नागरिक आसरा घेत आहेत, कारण का खाली पूर्णतः पाण्याचं साम्राज्य आहे आणि या लोकांना रेस्क्यू करण्यासाठी आता हेलिकॉप्टर आलेला आहे आणि जी म्हातारी माणसं आहेत त्यांना या हेलिकॉप्टरमधून रेस्क्यू केलं जात आहे. सरकार येत नाही. तर धाराशिव जिल्ह्यात भूम आणि परांडा तालुक्यात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. पूर परिस्थितीमुळे काल अनेक नागरिक अडकून पडले होते. दरम्यान या सगळ्या परिस्थितीवरती उपमुख्यमंत्री अजित पवार लक्ष ठेवून सकाळपासून रेस्क्यू ऑपरेशनवर अजित पवार लक्ष ठेवतात. भूम परांडा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राहुल मोटे यांना अजित पवारांनी फोन केला आणि रेस्क्यू ऑपरेशनची माहिती घेतली. दरम्यान धाराशिवच्या पूरस्थिती संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी अप्पासाहेब शेळके यांच्याकडून. अप्पासाहेब, मराठवाड्यासह धाराशिवमध्ये देखील पुराचा प्रचंड फटका बसलेला आहे. काय परिस्थिती आहे सध्या आणि मदतीची काय अपेक्षा आहे लोकांची?
धाराशिव जिल्ह्यात 2 दिवसापासून पाऊस आहे. रात्री सुद्धा मुसळधार पाऊस झालेला आहे आणि परिणामी धाराशिव जिल्ह्यातल्या सर्वच तालुक्यामध्ये रस्ते वाहतूक व्यवस्था असेल ही कोलमडून पडलेली आहे. अनेक ठिकाणी पाण्याचा प्रचंड प्रवाह आहे. आता मी जे आहे ते भूम तालुक्यातलं हे आंबी गाव आहे. आपण पाहू शकता त्या आंबी गावातलं अंबिका देवीचं जे जागृत देवस्थान आहे त्या मंदिरात देखील रात्री पाणी शिरलेलं होतं. आता देखील 2 पायऱ्यांपर्यंत पाण्याचा प्रवाह आहे आणि हे या बाजूला पाहिलं तर हे जे वाहन आहे हे रात्री पाण्याच्या प्रवाहात वाहून जात असतानाची परिस्थिती होती. पलीकडच्या बाजूला असलेलं वाहन पाण्याचा प्रवाह जोरदार होता की त्यामध्ये ते वाहून जात होतं. इथं काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी करू. बाबा काय परिस्थिती आहे, काय झाले? काय इथं जाणं भांडी पुंडी वाहिले, घरातले सोयाबीन वाहून गेले, लय परिस्थिती बिकट झाली. इथं रस्त्यावरले शेर कर्ज हे जायला जे आहे ना वस्त्या संपर्क संध तुटलेला आहे आणि हो का ह्या घरातले अक्षरशः भांडी हो का इथं गुंतल्यात आहे. कमती भांडी वाहून गेले त्या माणसाची. सोयाबीन तर काय कुठं राहिलंच नाही म्हणायचं, नदीच्याकडे कुठं राहिलंच नाही ना असं आहे. सोयाबीन लय फक्त काय करावं आता सरकारने, काय माणसाला ओलीतीने द्यावा नुकसानची भरपाई. रात्रीपासून गावात लाईट आहे का, कशी परिस्थिती आहे? तालुक्याशी संपर्क होते? रात्रीभर लाईट नाही आणि इतकीच परिस्थिती आंबीतली इतकी बिकट आहे आज सध्याला की मापाच्या बाहेर झालेलं. तालुक्याशी तुमचा संपर्क होतोय का? रस्ते चालू आहेत का? नाही ना, रस्ते पण चालू नाहीत, रस्ते पण बंद आहेत. गेल्या 8 दिवसापासून खरं तर पाऊस सुरू आहे. काय वाडी वस्ती असेल, काय परिस्थिती आहे? हे बघा, ह्या गावामध्ये आता माझं वय साधारणतः 53 चालू आहे. वैयक्तिक मला तर कळतं असं इतका रेकॉर्ड ब्रेक पाऊस कधी पडलेला नाही. सगळं रेकॉर्ड मोडले मागचे. ठीक आहे, वयस्कर माणसं सुद्धा सांगतात आता ह्यांचं वय 70च्या आसपास असेल. तर आतूनात नुकसान झालंय. जे वाड्या वाजतात जवळच्या गावचे शाळेत येणारी मुलं येऊ शकत नाहीत शाळेमध्ये आणि ज्याचा दूध धंदा असेल त्यांचं सुद्धा स्वतःचं दूध डेअरीमध्ये आणू शकत नाहीत गावामध्ये. अतिशय भयान परिस्थिती आणि शेती पिकांचं तर आतूनात नुकसान झालेलं आहे. सोयाबीन, उडीद ह्याचं खूप नुकसान झालेलं आहे. प्रशासनानं या आमच्या आंबी मंडळाकडे लक्ष द्यावं अशी तुमच्या माध्यमातून आमची विनंती आहे. एकंदरच हे फक्त अंबी गाव नाही आहे तर जिल्हाभरात अशीच परिस्थिती पाहायला मिळते. आज 2 दिवसाच्या मुसळधार पावसामुळे जिल्हा प्रशासनानं असेल ती शाळेला सुट्टी दिलेली आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन या 2 तालुक्यातल्या नुकसानीचा पाहणी करण्यासाठी आज धाराशिव मध्ये येत आहेत. मात्र रस्ते वाहतूक असेल ती कोलमडलेली आहे. वीज नाही, लाईट नाहीये, त्याच्यामुळं पूर्णपणे गाव अंधारात आहेत आणि इंटरनेट व्यवस्था देखील विस्कळीत झालेली पाहायला मिळते. त्यामुळे परिस्थिती अत्यंत बिकट आहे. सरकारकडून मदतीची अपेक्षा आहे. अप्पासाहेब, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. दरम्यान मराठवाड्यातल्या अनेक जिल्ह्यांना पावसानं चांगलंच झोडपलंय. मात्र बीड जिल्ह्याला या पावसाचा सर्वाधिक फटका बसलाय. जिल्ह्यातल्या अनेक भागांमध्ये शेती आणि घरं पाण्याखाली गेली आहेत. काही ठिकाणी पूरस्थिती इतकी भीषण होती की एनडीआरएफच्या साह्यानं नागरिकांना बाहेर काढण्यात आलं. काही ठिकाणी पुराचं पाणी ओसरलंय. मात्र आता घरांमध्ये फक्त आणि फक्त चिखल आहे. तर बीड जिल्ह्यातल्या माजलगावच्या धरणातही मोठी आवक सुरू आहे. त्यामुळे रात्री 1 वाजता धरणाचे आणखी 6 दरवाजे उघडण्यात आले. अर्ध्या मीटरनं हे 6ही दरवाजे उघडण्यात आलेत. आता एकूण 11 दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. 97,577 क्युसेक वेगानं हा विसर्ग सुरू आहे. यामुळे सिंदफणा नदीला महापूर आला असून नदीकाठावरच्या नागरिकांनी सतर्क राहावं आणि सुरक्षित स्थळी स्थलांतर करावं असं आवाहन करण्यात आलंय. सिंदफणा नदीला महापूर आलाय. नदीकाठच्या गावांना इशारा देण्यात आलाय. माजलगाव धरणाचे 6 दरवाजे अर्ध्या मीटर उंचीनं उघडण्यात आलेत आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू आहे. रात्री 1 वाजता हे दरवाजे उघडण्यात आलेले आहेत. बीडला पावसानं अक्षरशः झोडपून काढलंय. मराठवाड्यात सर्वाधिक फटका हा बीडला बसलाय आणि त्यात धरणाचे दरवाजे उघडल्यानं नदीच्या पुरात वाढ होतीये. स्वानंद पाटील आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील. स्वानंद, माजलगावचे दरवाजे उघडण्यात आलेत, नदीला पूर येतोय, काय परिस्थिती आहे आणि प्रशासनानं काय सूचना दिल्यात या परिस्थितीनुसार? नक्कीच प्रज्ञा, आपण बघितलं तर गेल्या 3 दिवसापासून जो आहे तो माजलगाव सिंदफणा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग केला जात आहे. आज जो पाण्याचा विसर्ग सिंदफणा नदी पात्रात केला जात आहे तब्बल 1,15,243 क्युसेकनं हा विसर्ग सिंदफणा नदी पात्रात केला जात आहे.
आपण बघितलं तर जो सिंदफणा नदीपात्रातले नदीकाठचे गाव आहे त्यांना प्रशासनाने सतर्कता इशारा दिला आहे. हे पाणी पुढे परभणी जिल्ह्यात जातं आणि एकंदरीतच आता जे माजलगावचा जो हायवेवरचा पूल आहे हा पूल असाच जर विसर्ग धरणातून सुरू राहिला तर हा पूल देखील पाण्याखाली जाण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे आणि काही वेळातच जर पाण्याचा विसर्ग वाढवला तर आपल्याला नेमकं समजेल की काय परिस्थिती त्यापुढची असणार आहे. कारण धरणातून जे जायकवाडी धरणातून पाणी माजलगाव धरणात येत आहे त्यामुळे हा विसर्ग मोठ्या प्रमाणात वाढून येत आहे. प्रज्ञा. स्वानंद, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. माजलगाव धरणाचे आणखी 6 दरवाजे उघडण्यात आले त्यामुळे सिंदफणा नदीमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. 6 दरवाजे अर्ध्या मीटरनं उघडण्यात आलेले आहेत. रात्री 1 वाजता हे दरवाजे उघडले गेलेत. आधीच पुराचा मोठा फटका बीड जिल्ह्याला बसलेला आहे आणि त्यामध्ये पुन्हा एकदा नदीला पूर आल्यानं आता सगळ्यांची चिंता वाढलेली आहे. सरकारकडून प्रशासनाकडून मदतीची मोठी अपेक्षा आहे. ही दृश्य आपण पाहतोय. दरम्यान बीडमधल्या पूरस्थिती संदर्भात मंत्री पंकजा मुंडेंनी काय प्रतिक्रिया दिली आहे आपण पाहूया. मुंबईत पोहोचले आणि कळलं परत पाऊस जोराचा सुरू झाला. 8 दिवस तिथेच होते. दौरा करायचं आधी ठरलं होतं, गावोगावी जायचं. पण ज्या पद्धतीने कार्यकर्ते बोलवत होते तेव्हा असं वाटलं एकाकडे जा दुसऱ्याकडे नाही जा, कसं करायचं. आणि मग पूर्ण दौऱ्यामध्ये अधिकाऱ्यांचा ताफा माझ्याच मागे मंत्री आले म्हणून. जी खरी मदत पोचायची, जे पंचनामा व्हायचा आहे, जे कागदपत्र व्हायचे ते राहतील म्हणून फार अगदी ओघाओघाने भेट दिल्या आणि अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन त्यांना आदेश दिले की मदतीच्या संदर्भातले, पंचनामाच्या संदर्भातले रिपोर्ट तात्काळ पाठवावे. पण मदत, पैसा, अडका हे महत्वाचं नाही. आता तुम्हाला महत्वाचं आहे ते तुमचं मनोबल. आपलं घर आपल्या डोळ्यासमोर वाहून जाताना बघून तुम्हाला काय यातना होत असतील हे मी कल्पनाच नाही करू शकत. कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्र्यांशी बोलण्यासाठी आणि ह्या विषयावर गांभीर्याने उपाययोजना करण्यासाठी आपलंच म्हणणं, आपलीच प्रतिनिधी म्हणून बोलण्यासाठी मी इथे आलेली आहे. कॅबिनेट झाली, मुख्यमंत्र्यांची बैठक झाली की परवा परत मी येते जिल्ह्यात जितकं शक्य आहे तिथे भेट द्यायला आणि लोकांच्या सांत्वनासाठी, लोकांच्या भेटीसाठी, त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी. तर तुम्ही मध्यरात्री बीडच्या आष्टी तालुक्यातील कडी नदीला पुन्हा महापूर आला. या कडी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली असून परिणामी नदीकाठच्या गावांमध्ये, दुकानांमध्ये पावसाचं पाणी शिरलंय. रौद्ररूप धारण केलेल्या कडी नदीची ड्रोन दृश्य ज्यामध्ये नदी खळाळून वाहताना दिसतेय. जिल्ह्यामध्ये झालेल्या अतिमुसळधार पावसाचा आष्टी तालुक्याला देखील फटका बसलाय. त्यामध्ये आष्टी, कडा, धामणगाव, देवी निमगाव यासह इतर महत्वाच्या गावांचा समावेश आहे. तालुक्यातील ग्रामीण भागातून वाहणाऱ्या कडी नदीकाठच्या पिकांचं मोठं नुकसान झालंय. बीडच्या धनेगाव येथील मांजरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे आणि मांजरा धरणात होत असलेली पाण्याची आवक वाढल्यामुळे धरणाचे एकूण 6 दरवाजे उघडण्यात आले. मांजरा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग केला जातोय. आज धरणाचं गेट नंबर 1 ते 6 मधून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग केला जात असल्यानं मांजरा नदीकाठावरच्या नागरिकांना खबरदारीचं आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आलंय. छत्रपती संभाजीनगरमधील जायकवाडी धरणाचे दरवाजे पुन्हा उघडले आहेत. जायकवाडी धरणाचे 1 ते 9 आपत्कालीन दरवाजे उघडलेत. जायकवाडी धरणाचे एकूण 27 दरवाजे उघडून 1,03,752 क्युसेकचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नदीकाठी असलेल्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. परभणी जिल्ह्यात काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे दोन्ही प्रकल्पातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सोडण्यात आलाय. येलदरीचे सगळे 10 दरवाजे उघडण्यात आले तर लोअर दुधनाचे 16 दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आलाय. त्यामुळे पूर्णा आणि दुधना तसंच गोदावरी नदी अशा 3ही नद्यांना पूर आला असून नदीकाठच्या गावांमधल्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. आणि या सगळ्या घडामोडींचा आढावा घेतल्यानंतर बुलेटिनमध्ये आपण आता इथेच थांबूया. पुढचे अपडेट्स आकांक्षासोबत पाहत रहा एबीपी माझा.